दरम्यान ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे। राज्यात महायुतीचे 70 उमेदवार निवडून आलेत। यावरून विरोधकांनी भाजप आणि शिवसेनेवरती गंभीर आरोप केलेत। मवियाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव, पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेनं केलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उभाटाच्या उमेदवाराला पोलीस अधिकारी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी दाखवलाय। पोलीस विक्रांत घाग नावाचा उमेदवाराला घेऊन गेले आणि त्यानंतर त्याने अर्ज मागे घेतला असा आरोप जाधवांनी केलाय। तर महाराष्ट्रात सापडणाऱ्या ड्रग्सचं केंद्रबिंदू साताऱ्यामध्ये आणि ठाण्यामध्ये आणि याच पैशातून निवडणूक बिनविरोधात करत असल्याचा आरोप राजन विचार यांनी केला। सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे। याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला। सो या सगळ्या गोष्टी पाहता ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते। महाराष्ट्रामध्ये नवीन प्रकार या ठिकाणी जिंकण्यासाठी म्हणजे इलेक्शनच्या अगोदरच त्या ठिकाणी पैसे देऊन, धमक्या देऊन, पोलीस यंत्रणा वापरून, त्याचबरोबर पैशाचा आमिष दाखवून कोट्यावधी रुपयाचा व्यवहार या ठिकाणी या संदर्भामध्ये झालेला आहे। आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका लुटून खाल्लेली आहे या मंडळींनी। मुंबईमध्ये सध्या श्रेय लाटणारी टोळी असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केला होता। यावरती ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। मात्र ठाकरेंचा कोस्टल रोड संदर्भातल्या श्रेयाचा दावा अमित साटम यांनी खोडून काढलाय। मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत। म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली। ये पब्लिक है, ये सब जानती है। आम्ही मुंबईमध्ये 25 वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आता, होय हे आम्ही केलं। याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं काम केलेलं आहे, साधं मध्यवैतरणा धरण बांधलेलं आहे, कोरोनामध्ये साधी कामं केलेली आहेत। त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही कामं केलेत, म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेला आहे, स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे, अरबी समुद्र इंडियानी केलेला आहे, ही कामं त्यांची मागे पडतायत। त्या अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं, ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर? समुद्र मंथन हे सुद्धा त्यांनीच केलं होतं। त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं। देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, केंद्राकडे गेले, सर्व एनओसी, सर्व एन्व्हायरमेंटल परमिशन्स या मिळवल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या टॉप 100 प्रोजेक्ट्समध्ये हा कोस्टल रोडचा प्रोजेक्ट टाकला आणि केंद्रांनी सगळ्या परवानग्या दिल्याच्या नंतर या कोस्टल रोडचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी करण्यात आलं आणि नंतर कोस्टल रोड जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं। त्यामुळे कोस्टल रोडचं पूर्ण श्रेय जे आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवरती आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। श्रेय घेणारी टोळी जी आहे ती मुंबईत फिरते आणि त्याच्यामध्ये बालक आहेत, तुम्हाला टोका मारण्यात। अच्छा, मला वाटलं आरशात बघून बोलले होते। काल वरळीमध्ये जी सभा झाली त्यामध्ये मुख्यमंत्री यांनी हे देखील सांगितलं की जे फिक्स डिपॉझिट आहेत ते काही चाटायला ठेवलं होतं। बघा, आम्हाला पहिलं वाटलेलं की सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, पण हळूहळू त्यांचा खरा चेहरा हा लोकांसमोर यायला लागलेला आहे। ही भाषा जी वापरली चाटायचं वगैरे, ते तर दिल्लीचे बूट चाटतात। आणि फिक्स डिपॉझिट, आर्थिक नियोजन हे कसं करायचं हे त्यांनी आमच्याकडून शिकायला पाहिजे। कारण जे काही फिता आत्ता ते कापत आहेत महानगरपालिकेच्या कामांचे, ते आर्थिक नियोजन करून कर न वाढवता आम्ही केलेलं, कोस्टल रोड टोल न लावता आम्ही करून दाखवलेलं आहे। एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।